नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 28 फेब्रुवारी 2026 पर्यंतचा संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे शनिवारचा आहे. विश्वावसु नाम संवत्सर आहे. सूर्याचं उत्तरायण चालू आहे. वसंत ऋतू आहे. फाल्गुन महिन्याच्या शुक्ल पक्षाची द्वादशी आहे. नक्षत्र पुनर्वसू आहे. योग सौभाग्य आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो बवा आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो बाल आहे. आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल सकाळी 6:50 ते 8:17 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 12:15 ते 1:03 असणार आहे. गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल सकाळी 9:44 ते 11:12 आणि यवगंड काळ दुपारी 2:06 ते 3:34 असणार आहे. राहू काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय अजिबात घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस कर्क राशीमध्ये क्रमण करणार आहे. हा चंद्र शनी आणि नेपच्यून बरोबर त्रिकोण योग करेल आणि हर्षल बरोबर लाभ योग करेल. आजच्या दिवशी कुंभ राशीमध्ये बुध आणि शुक्राची युती सुद्धा होणार आहे. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊ. 12 राशींचं राशीफळ का असेल त्या संदर्भात ही चर्चा आता आपण सलग. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेष रास. मेष राशीच्या चतुर्थ स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. वेळातील शनी नेपच्यून बरोबर हा चंद्र त्रिकोण योग करेल. मित्यातील हर्षल बरोबर हा चंद्र लाभ योग करेल. याचप्रमाणे लाभस्थानामध्ये बुध आणि शुक्राची युती सुद्धा होणार आहे. अतिशय महत्त्वपूर्ण दिवस आहे आजचा. खास करून आजच्या दिवशी तुम्ही घरात राहणं पसंत कराल, आराम करणं पसंत कराल आणि तो आराम तुम्हाला मिळेल सुद्धा. घरातील व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुधारतील. वास्तूच्या संदर्भातली महत्त्वपूर्ण कामं तुम्ही हाती घेऊ शकता. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात काही चांगले उत्तम लाभ तुम्हाला मिळू शकतील. दिवस आजचा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या तृतीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. लाभातील शनी नेपच्यून बरोबर हा चंद्र त्रिकोण योग करेल. तुमच्याच राशीतील हर्षल बरोबर हा चंद्र लाभ योग करेल. दशमातील बुध शुक्राबरोबर हा चंद्र दशमामध्ये बुध शुक्राची युती होणार आहे. अतिशय महत्त्वपूर्ण दिवस आहे आजचा. खास करून आजच्या दिवशी फिरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे कल राहील. कामाचा ओळख सुद्धा तुमचा दान कराईल. कमिटमेंट, प्रॉमिसेस, कागदोपत्री व्यवहार याकरता सुद्धा आजचा दिवस उत्तम राहील. आजच्या दिवशी तुम्हाला काही चांगल्या इंट्युशन्स येऊ शकतील की ज्या भविष्यकालीन योजनांकरता उपयुक्त होऊ शकतील. काही चांगले उत्तम लाभ किंवा तत्संबंधी गुंतवणूक सुद्धा होऊ शकेल. येण्यात 2 ते 3 दिवस जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भात काही भरीव कामगिरी होईल किंवा त्या संदर्भातल्या काही चांगल्या संधी सुद्धा तुम्हाला मिळू शकतील. दिवस आजचा तुमच्यासाठी शुभप्रदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या द्वितीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दशमातील शनी नेपच्यून बरोबर हा चंद्र त्रिकोण योग करेल. व्ययातील हर्षल बरोबर हा चंद्र लाभ योग करेल. भाग्यामध्ये बुध शुक्राची युती सुद्धा होणार आहे. अतिशय महत्त्वपूर्ण दिवस आहे आजचा. खास करून जे तुमचं कार्यक्षेत्र आहे तत्संबंधी महत्त्वपूर्ण कामं तुमची पूर्ण होताना दिसतील. त्यासंबंधी काही चांगले लाभ सुद्धा मिळतील. महत्त्वपूर्ण गुंतवणुका सुद्धा होऊ शकतील. खर्चावर थोडंसं नियंत्रण ठेवा. येणारे 2 ते 3 दिवस हे तुमच्यासाठी अतिशय उत्तम आणि भाग्यशाली असणार आहेत. भाग्याची साथ तुम्हाला उत्तम प्रकारे लाभेल. तुमच्या इच्छा आकांक्षा पूर्तीच्या संदर्भातले काही महत्त्वपूर्ण घटना घडामोडी सुद्धा पडू शकतील. काही चांगले इंट्युशन सुद्धा मिळू शकते आणि तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह राहणार आहात. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. भाग्यातील शनी नेपच्यून बरोबर हा चंद्र त्रिकोण योग करेल. लाभातील हर्षल बरोबर हा चंद्र लाभ योग करेल
आणि अष्टमामध्ये बुध शुक्राची युती सुद्धा होणार आहे. दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. आजच्या दिवशी तुमचा मूड, कॉन्फिडन्स आणि एनर्जी जबरदस्त दिसून येईल. फिरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे कल राहील. तुमचे अंदाज बरोबर ठरतील. इतपत तुम्ही धार्मिक किंवा आध्यात्मिक मार्गामधले असाल तर त्यासंबंधी धार्मिक आध्यात्मिक अनुभवसुद्धा तुम्हाला मिळू शकतील. धार्मिक स्थळांना भेटीगाठी देणं आणि त्या संदर्भात काही चांगले अनुभव तुम्हाला मिळू शकतील. काही उत्तम लाभ मिळू शकतील. महत्त्वपूर्ण कामाची सुरुवातसुद्धा करू शकता. थोडंसं येणाऱ्या 2 ते 3 दिवसात आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. कागदोपत्री व्यवहार करताना काळजी घेणं गरजेचं राहील. दिवस आजचा मात्र तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास. सिंह राशीच्या व्ययसना चंद्राचं भ्रमण आहे. अष्टमातील शनिबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. दशमातील हर्षबरोबर हा चंद्र लाभयोग करेल आणि सप्तमामध्ये बुध आणि शुक्राची युतीसुद्धा होणार आहे. अत्यंत महत्त्वपूर्ण दिवस आहे आजचा राजकोण. आजच्या दिवशी फिरणं वगैरे जास्त होईल. थोडंसं स्ट्रेस आल्यासारखं वाटेल, मेहनत जास्त झाल्यासारखी वाटेल. मात्र तुमचे अंदाज बरोबर ठरतील. काय अनपेक्षित लाभसुद्धा मिळू शकतील. थोडं आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. मात्र जे तुमचं कार्यक्षेत्र आहे तत्संबंधी कागदोपत्री व्यवहार आजच्या दिवशी मार्गी लागू शकतील. यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास. कन्या राशीच्या लाभस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सप्तमातील शनी बरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. भाग्यातील बरोबर हा चंद्र लाभयोग करेल आणि षष्ठामध्ये बुध शुक्राची युतीसुद्धा होणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदारावरचे नातेसंबंध सुमधुर राहते. वैवाहिक जोडीदारावरकडे बाहेर फिरला जाण्याचा योगसुद्धा संभवतो. काही चांगले अनपेक्षित लाभसुद्धा मिळू शकतील. मात्र येणाऱ्या 2 ते 3 दिवसात आरोग्याकडे लक्ष देणं थोडंसं गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास डोकं वर काढू शकतील. त्या संदर्भात काळजी घेणं गरजेचं राहील. दिवस मात्र आजचा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे तुळ रास. तुळ राशीच्या 10व्या सणा चंद्राचं भ्रमण आहे. षष्ठातील शनी बरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. अष्टमातील बरोबर हा चंद्र लाभयोग करेल. याचप्रमाणे पंचमामध्ये बुध आणि शुक्राची युतीसुद्धा होणार आहे. अतिशय महत्त्वपूर्ण दिवस आहे आजचा ताजकोण. आजच्या दिवशी जे तुमचं कार्यक्षेत्र आहे त्यासंबंधी काही कामं तुमची सहजपणे मार्गी लागू शकतील. तुमच्या कामाची वाहवासुद्धा होईल. कार्यक्षेत्र संदर्भातले तुम्ही बांधलेले अंदाज अगदी अचूक ठरू शकतील. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात सुद्धा भाग्याचे अतिशय उत्तम साथ लाभणार आहे. जे विद्यार्थी वर्ग आहे त्यांच्याकडे सुद्धा येणाऱ्या 2 ते 3 दिवस अतिशय शुभफलदायी असणार आहे. फिरणं वगैरे होईल. मात्र कामं पूर्ण होताना दिसेल. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल दोघांमधील नातेसंबंध सुमधुर असे प्रकारचे दिसून येतील. नवीन कामाची सुरुवात करू शकता. दिवसाचा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. पंचमातील शनी बरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. सप्तमातील बरोबर हा चंद्र लाभयोग करेल आणि चतुर्थामध्ये बुध आणि शुक्राची युतीसुद्धा होणार आहे. अतिशय महत्त्वपूर्ण दिवस आहे आजचा खास करून. आजच्या दिवशी तुमचा मूड, कॉन्फिडन्स आणि एनर्जी खूपच चांगल्या प्रकारचे दिसले. धार्मिक आध्यात्मिक विचार किंवा तत्संबंधी काही चांगले अनुभव तुम्हाला आजच्या दिवशी मिळू शकतील. धार्मिक स्थळांना भेटीगाठी देणं असं सुद्धा गोष्टी होऊ शकतील. नवीन कामाची सुरुवात करू शकता. येणाऱ्या 2 ते 3 दिवसामधील घरातील व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुमधुर राहतील. वास्तूच्या संदर्भातले महत्त्वपूर्ण कामावर तुम्ही हाती घेऊ शकता. एकंदरीतच आजचा दिवस तुझ्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. धनुराशीच्या 8व्या सणात चंद्राचं भ्रमण आहे. चतुर्थी शनी बरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. षष्ठातील बरोबर हा चंद्र लाभयोग करेल आणि तृतीयामध्ये बुध शुक्राची युतीसुद्धा होणार आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी थोडंसं आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. प्रलोभनाच्या मागे लागू नका. काही छोटे मोठे आर्थिक लाभ मिळू शकतील. घरातील व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुधारतील. येणार 2 ते 3 दिवसात तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह असणार आहात. वैवाहिक जोडीदाराकडे बाहेर केल्या जाण्याचा योगसुद्धा संभवतो.
मात्र थोडंसं आरोग्याकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं राहील. आजचा दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास. मकर राशीच्या 7व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तृतीयातील शनी नेपच्यून बरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. पंचमातील हर्षीबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. द्वितीयामध्ये बुध शुक्राची युतीसुद्धा होणार आहे. अतिशय महत्त्वपूर्ण दिवस आहे आजचा, खास करून आजच्या दिवशी महत्त्वपूर्ण कामं तुमची मार्गी लावू शकते. याचप्रमाणे वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुधारतील, त्यांच्याबरोबर बाहेर फिरल्या जाण्याचा योग संभवतो. नवीन कामाची सुरुवात करू शकता. कागदोपत्री व्यवहार, कमिटमेंट, प्रॉमिसेस याकरता आजचा दिवस उत्तम राहील. याचप्रमाणे येणाऱ्या 2 ते 3 दिवसात तुमच्यासाठी भाग्यशाली असणार आहेत, खास करून आर्थिक संदर्भ. आर्थिक बाबतीमध्ये तुमची अडकलेली येणी येऊ शकतील, महत्त्वपूर्ण गुंतवणुका होऊ शकतील. मल्टिपल सोर्सेस ऑफ इन्कमच्या संदर्भातले सुद्धा काही तुमची कामं मार्गी लावू शकतील. दिवसाचा तुमच्यासाठी शुभप्रदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास. कुंभ राशीच्या 6व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. जिथे शनी नेपच्यून बरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. चतुर्थातील हर्षलबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. त्याचप्रमाणे तुमच्याच राशीत बुध आणि शुक्राची युतीसुद्धा होणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी थोडंसं आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. मात्र काही आर्थिक लाभ तुम्हाला मिळू शकतील. महत्त्वपूर्ण गुंतवणुकासुद्धा होऊ शकतील. येणारे 2 ते 3 दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण राहतील. इच्छा आकांक्षा पूर्ती, तुमच्या मनातली कामं पूर्ण होताना दिसतील. भाग्याची साथ उत्तम प्रकारे लाभेल. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असा, दोघांमधील नातेसंबंध सुधारतील. याचप्रमाणे विद्यार्थी वर्गासाठी सुद्धा अतिशय उत्तम प्रकारचे अनुभव या दरम्यान येऊ शकते. भाग्याची साथ लाभेल. नवीन कामाची सुरुवात तुम्ही करू शकता. येणारे 2 ते 3 दिवस हे तुमच्यासाठी भाग्यशाली असेच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. मीन राशीच्या 5व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तुमच्याच राशीतील शनी नेपच्यून बरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. तृतीयातील हर्षलबरोबर हा चंद्र लांबयोग करेल. व्ययामध्ये बुध आणि शुक्राची युतीसुद्धा होणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आज तुमचा मूड, कॉन्फिडन्स आणि एनर्जी खूपच चांगल्या प्रकारचे दिसून येईल. जी कामं हाती घ्याल ती अगदी सहजपणे हातावेगळी करू शकाल. कामाचा ओरखसुद्धा दांडगा राहील. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल किंवा नवीन रिलेशनशिप बनवायची असेल तरी आजचा दिवस उत्तम राहील. जर तुम्ही धार्मिक किंवा आध्यात्मिक मार्गामधले असाल तर संबंध काही चांगले धार्मिक आध्यात्मिक अनुभवसुद्धा मिळू शकते. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात थोडंसं तुम्हाला स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्यावं लागेल. याचप्रमाणे वैवाहिक जोडीदाराच्या नातेसंबंध ताणले जाण्याची शक्यता राहील. त्या संदर्भात काळजी घेणं गरजेचे राहील. दिवस आजचा मात्र तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 28 फेब्रुवारी 2026 करताचा संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.